शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे काय की बाबा शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारने केलेला आहे। आता हे कशा पद्धतीने केले, कोण त्याच्यासाठी शेतकरी पात्र आहे, कोणते जिल्हे आहेत, काय आहेत, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। शिवाजी क्लासेस ऍग्रीकल्चर, मी शिवाजी सारंग तुमचे सहर्ष स्वागत करत आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक आणि शेअर करा। आता याच्यामध्ये पात्र कोणकोणते शेतकरी आहेत बाबा, अनेक शेतकरी आता याच्यापासून कोणकोणते पात्र होणार आहेत, याच्यामध्ये किती रक्कम पर्यंत कर्जमाफी होणार आहे, 5 लाखापर्यंत, 3 लाखापर्यंत, 2 लाखापर्यंत, कशा पद्धतीने याच्यामध्ये काय निकष लावलेला आहे का, याचे सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आता याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री साहेब, माननीय मोदी साहेब यांनी सांगितलेलं आहे की बाबा 3 लाखापर्यंत सरसकट तुमचं न कुठल्याही प्रकारचा निकष लावता, न कुठल्याही प्रकारचं काही तुम्हाला त्याचं काही लावता, तुम्हाला सरसकट तुमचं 3 लाखापर्यंत तुमचं कर्ज माफ होईल। आता हे कधी होणार आहे की बाबा, हे जे कर्जमाफी जे होणार आहे ते तुम्हाला जे हे सरकार स्थापन झाल्याच्या नंतर तुम्हाला याचा निर्णय घेतला जातील व तुमचं कर्जमाफी होण्यास सुरुवात होईल। आता याच्यामध्ये कोणतं पण सरकार जर आलं तर त्यांच्या दोघांच्या पण जे हे आहे तर त्याच्या सरकार आल्याच्या नंतर आता नेमकं कोण, दोन्ही पण सरकार काय करणार आहेत, कर्जमाफीचा निर्णय याच्यामध्ये त्याच्या मंत्रिमंडळात किंवा त्यांच्या एक प्रस्तावामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, मंजूर केलेला आहे। म्हणजे जाहीरनामा जे असतो त्या जाहीरनाम्यामध्ये सरळ त्यांनी लिहिलेलं आहे की बाबा सरसकट 3 लाखापर्यंत तुमचं जेवढं काही शेतकऱ्याचं कर्ज असेल, पेंडिंग असेल, काही असेल, किंवा आता सरसकट त्याचं कर्ज माफी होणार आहे। आता याच्यामध्ये चालू बाकीदार म्हणजे काय म्हणते का, या वर्षी ज्यांनी कर्ज उचलले किंवा त्यांनी काय केले, गेल्या वर्षी उचललं होतं आणि त्याच्यानंतर या वर्षी त्यांची वाढून रक्कम आली, त्यांना पण त्याचा लाभ भेटणार काय, नाही, त्यांना लाभ कमी शक्यता आहे, कारण त्यांना फक्त एक आर्थिक मदत म्हणून 50,000 रुपयाचा एक त्यांनी देण्याचा एक निर्णय घेतलेला आहे। आता याच्यामध्ये बरेच जिल्हे पण आहेत। आता बरेच आता त्यांचे काय करते बाबा, बँकेला सांगितलेलं आहे की बाबा कोणकोणत्या शेतकऱ्याकडे किती किती कर्ज आहे, काय आहे, याची सर्व लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा, आणि त्यांना आदेश पण दिलेले आहेत की कशा पद्धतीने त्याची कर्जमाफी करायची आहे, काय करायचंय, याचं सविस्तर माननीय देवेंद्र साहेबांनी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं आहे की बाबा नेमके ते काय म्हटलेले आहेत। आणि माननीय एकनाथ साहेब या व्हिडिओच्या माध्यमातून एका नागपूरच्या सभेमध्ये ते नेमकं काय म्हटलेले आहेत, आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनीही त्या व्हिडिओच्या क्लिप मार्फत शेतकऱ्यासाठी काय ते हे केलेलं आहे याचं सविस्तर। सरकारनं मोठा निर्णय घेतलाय, शेतकऱ्यांना सिव्हिल स्कोअर मागितल्यास एफआयआर होणार असल्याची देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय बँकांना तंबी दिलेली आहे। गेल्या वेळी सुद्धा आम्ही सांगितलं, मात्र बँका ऐकत नसतील तर आमचा नाईलाज आहे, गरीब शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण उभे राहिलंच पाहिजे, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। दरम्यान राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांवर सिबिलची अट लागू करणार नाही आणि त्यांना सिबिलचं कारण देऊन त्या ठिकाणी तुम्ही कर्ज नाकारता हे खपवून घेतलं जाणार नाही। जे तुम्ही इथे सांगता तेच बँकांनी त्या ठिकाणी पाळलं पाहिजे, आणि जर बँका अशा प्रकारे सिबिलची अट टाकणार असतील तर आम्ही त्यांच्यावर एफआयआर दाखल करू। आता शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, कारण शेतकऱ्यांना 30 जून पर्यंत नुकसान भरपाईचं वाटप करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। सर्व जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिलेत। खतं बियाणांचं लिकिंग करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा